जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी बालावलकर ठोसर, पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा ही या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आली आहे आणि आपला आज या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेचा 38वा एपिसोड आहे. तर एपिसोडमध्ये आपण आपल्या संस्थेच्या एका प्रकल्पाविषयी माहिती घेत असतो. त्याआधी पर्यावरण दक्षता मंडळाविषयी थोडं सांगू इच्छिते की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या विषयांमध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये कार्यरत आहे. ठाण्यामध्ये या संस्थेची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आता डोंबिवली, कल्याण, मुरबाड, टिटवाळा यासारख्या भागांमध्ये देखील आपली संस्था कार्यरत आहे. आपल्या संस्थेचे अनेक प्रकल्प आहेत. त्यापैकी एक प्रकल्प ग्रीन शॉपी याविषयी आज मी तुमच्याशी काही माहिती शेअर करणार आहे. ग्रीन शॉपीची टॅगलाईन आहे स्मॉल पर्चेसेस बिग डिफरन्स. सो यामध्ये ग्रीन शॉपीमध्ये असं असतं की आपल्या भारतामध्ये ज्या काही एनजीओज आहेत किंवा जे काही ट्रायबल्स आहेत त्यांनी बनवलेल्या इको फ्रेंडली वस्तू आपण आपल्या संस्थेच्या शॉपीमध्ये घेतो आणि त्यांना आपण मार्केट प्रोव्हाइड करतो. सो याचे दोन उद्देश असतात की एकतर या इको फ्रेंडली वस्तूंना मागणी वाढावी, या वस्तूंची मागणी वाढावी, आणि दुसरं म्हणजे आपल्या जनसामान्यांमध्ये इको फ्रेंडली लिव्हिंग किंवा इको फ्रेंडली वस्तूंचं गिफ्टिंगचं प्रमाण वाढावं, असे उद्देशाने आपण ही ग्रीन शॉपी ही सुरुवात केली आहे. आणि आता मला सांगायला खूप आनंद होतो की भारतातल्या जवळजवळ 35 संस्थांपेक्षा जास्त एनजीओज जे आहेत किंवा ट्रायबल्स आहेत त्यांच्याकडून आपण या इको फ्रेंडली वस्तू घेतो. इथे खाली तुम्हाला काही फोटो दिसत असतील की आपल्याकडे बांबूचे प्रोडक्ट्स आहेत, त्यानंतर आपल्याकडे वाळ्याचे काही प्रोडक्ट्स देखील आहेत. इकडे वाळ्याचे प्रोडक्ट दिसत आहेत. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इको फ्रेंडली प्रोडक्ट्स आपण आपल्या शॉपीमध्ये घेतो. आणि ह्याचा ऍड्रेस आहे की शॉप नंबर 15 दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे पश्चिम, इथे आपल्या या ग्रीन शॉपीचं ऑफिस आहे. तर तुम्ही सर्वांना नक्की मी विनंती करते की तुम्ही सर्वांनी नक्की या ग्रीन शॉपीला भेट देऊन अजून इको फ्रेंडली प्रोडक्ट्स नक्की खरेदी करावेत. त्यानंतर आजचा जो विषय आहे म्हणजे लास्ट सेशन जर काही जणांनी अटेंड केलं असेल तर मागच्या सेशनमध्ये आपण दाकरू सोमण सरांचं सेशन होतं. त्यामध्ये त्यांनी दिवाळीचे जे दिवस असतात की वेगवेगळ्या वसुबारस आहे किंवा भाऊबीज आहे, तर या सर्व दिवसांचं महत्व काय आहे आणि त्याचा पर्यावरणाशी संबंध काय आहे याविषयी आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलं होतं. आज आपण आपल्या सर्वांचा आवडता विषय म्हणजे ऍक्च्युली तो जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तो विषय आपण आज जाणून घेणार आहोत. तो म्हणजे फटाके. म्हणजे दिवाळी म्हटलं की फटाके असं आपण सर्वांच्या मनामध्ये येतं की फटाक्यांचं एकूण म्हणजे का फटाके वाजवू नयेत किंवा त्याच्या मागे कारण काय आहेत, तर या सर्व विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तर आजचं आपलं सेशन आहे पर्यावरणपूरक दिवाळी भाग 2 आणि आपल्यासोबत आज मार्गदर्शन करण्यासाठी आहेत डॉक्टर महेश बेडेकर सर. मी थोडक्यात तुम्हाला सरांचा परिचय करून देते. महेश बेडेकर सरांनी MBBS आणि MD कम्प्लीट केला आहे. त्यानंतर ते असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे मेंबर देखील आहेत. BPM ठाणे म्हणजे विद्याप्रसारक मंडळ ठाणे याच्या मॅनेजिंग कमिटी मेंबर आहेत सर. त्यांनी म्हणजे एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन या विषयामध्ये त्यांनी अनेक म्हणजे PIL देखील फाईल केले आहेत, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. त्यापैकी काही मी इथे तुम्हाला आता सांगते की नोटिफिकेशन ऑफ सायलेन्स झोन इन
ठाणे 2010 मध्ये केलं होतं आणि फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉईज पोल्युशन रूल्स ड्युरिंग फेस्टिवल्स अँड गाईडलाईन्स फॉर पेंडाल्स ऑन पब्लिक रोड्स ड्युरिंग फेस्टिवल्स. तर हे सुद्धा त्यांनी 2 PIL महत्वाचे फाईल केले आहेत. त्यानंतर नो प्लास्टिक बॅग यूज इनिशिएटिव्ह जो 2018 मध्ये सुरू झाला होता त्याचे सर पार्ट आहेत. तर फार वेळ न घेता आणि आपल्या आणि सरांच्या मध्ये न येता मी फक्त आज एक वेगळ्या प्रकारचा आपण प्रयत्न करत आहोत की प्रत्येक जे आपले खुली पर्यावरण शाळा असते त्यामध्ये आपण म्हणजे सेशन घेतो, म्हणजे जे स्पीकर असतात ते तो विषय मांडतात. पण आज आपण एक वेगळा आणि एक नवीन प्रयत्न करत आहोत की आपण आज बातचीत करणार आहोत. तर मी सरांचा इंटरव्ह्यू घेणार आहे या विषयावरती आणि सर आपलं त्यांचा जे अनुभव आहे, सरांचा अनुभव या विषयातला खूप वास्ट आहे, तर त्या विषयाबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण आजच्या या बातचीतला सुरुवात करूया. सर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. नमस्कार. सर्वप्रथम मी पर्यावरण दक्षता मंच आणि ठाणे महानगरपालिकेचे अतिशय अभिनंदन मानतो की हा अतिशय महत्वाचा विषय पण गेले 30-35 मला वाटतं सेशन 58 सेशन आहे आणि आता दिवाळी आलीच आहे पुढच्या आठवड्यात आणि हा फार महत्वाचा विषय तुम्ही डिस्कशनसाठी घेतलेला आहे. तर पहिलं तुमचं अभिनंदन. तुम्ही म्हणता तसं आपण गप्पा मारूयात, लोकांचे प्रश्न घ्यायला मला आवडेल आणि गप्पातूनच आपण हा थोडा रंगूयात. मला असं वाटतं लेक्चर देण्यापेक्षा इट इज ऑलवेज बेटर दॅट वी इंटरॅक्ट अँड सी व्हॉट कम्स आउट. थँक्यू सो मच. येस सर. ओके, तर आपण सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारावा वाटतो की तुमच्या लहानपणीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी यामध्ये काय फरक जाणवतो? खरं सांगायचं एक गोष्ट मी पहिलीच ऍडमिट करायला पाहिजे की आज तुम्ही जो फटाक्यांचा विषय म्हणाला, माझ्या एवढे फटाके मला वाटत नाही हल्लीची मुलं वाजवत असतील. मी खूप फटाके वाजवलेले आहेत, मी पहिलं आधी ऍडमिट करतो. मला त्याची खंत वाटते, मला वाईट वाटतं. त्यावेळेला एवढं प्रबोधन नव्हतं म्हणा किंवा लहानपणी तेवढं कळतही नव्हतं. आई वडील सांगायचे, सांगत नव्हते अशातला भाग नव्हता. पण मला असं वाटतं त्यावेळेला एवढं पोल्युशनही नव्हतं किंवा असेल तेवढा त्रास होत नव्हता. काळाप्रमाणे गोष्टी झपाट्याने बदलत गेल्यात आणि आज फटाक्यांचं प्रमाण त्यावेळेला जास्ती होतं का? मला पर्सनली विचारलं तर त्यावेळेला फटाक्यांचं प्रमाण जास्ती फटाके वाजले जायचे. म्हणजे दिवाळी आली की मला असं वाटतं 15 दिवसापासूनच फटाके घेतले जायचे, आपण ते सुकवायचो, तसं एक प्रोसेस असायची आणि ते 8-10 दिवसापासून आधीच फटाके चालू व्हायचे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाके वाजवले जायचे. ते प्रमाण फटाक्यांचं कमी झालं एवढं नक्की मला जाणवत आहे. ह्याच्यात दुमतच नाही. ही एक चांगली गोष्ट मी म्हणतो. काही दिवस आहेत लक्ष्मीपूजन म्हणा किंवा काही संध्याकाळी लोक भरमसाठ हल्ली सुद्धा फटाके वाजवतात, पण पूर्वीपेक्षा प्रमाण कमी झालंय का? मला असं वाटतं पर्यावरण दक्षता मंच आणि अशा संस्थांनी शाळांमध्ये जाऊन एक जी शपथ घेतली जाते मुलांकडून, कुठेतरी प्रबोधन फटाक्यांच्या बाबतीत झालं नाहीये असं नाहीये. मला पर्सनली असं वाटतं की ज्या प्रमाणात मी फटाके वाजवायचो लहानपणी, जे चुकीचं होतं, आजची मुलं, काही मुलं तरी, म्हणजे पूर्वीकडच्या सगळीच मुलं वाजवायची, पण आज अशी खूप आहे. माझ्या मुलांना मी सांगून आमच्याकडे आता आम्ही फटाके आणत नाही. माझी सुद्धा, माझ्या भावाची अतिशय छोटी मुलं आहेत, पण समहाऊ गेले 5 वर्षापासून एक प्रबोधनाचा भाग म्हणून फोर्स करून या गोष्टी होत नाहीत. पण आता आमच्याकडे फटाके येत नाहीत. अशी किती घरं मला माहिती आहेत की मुलं ऐकतात. मला दुर्दैवाने असं सांगावं असं वाटतंय की मोठे ऐकत नाहीत. मुलांना तुम्ही समजावून सांगितलं तो इनोसन्स असतो, त्यांना समजतं, ते ऐकतात. पण लक्ष्मीपूजनाला स्पेशली तो जो मुहूर्त म्हणतात आणि जे व्यापारी वाटेल तसे फटाके वाजवतात, तो दिवस फारच हे असतो की त्या मॅक्झिमम फटाके वाजवले दिसतात. पूर्वी बघा सकाळी 5 वाजता उठायचं, आंघोळ करायची आणि फटाके वाजवायला जायचं. दुर्दैवाने आता लोक उशिराच उठायला लागले. ती चांगली गोष्ट नाहीये. दिवाळीला सकाळी उठून आंघोळ करणं हे कितपत घरात होत असेल मला माहित नाही, होत असेल तर चांगलंच आहे. पण सकाळच्या वेळेला फटाके नक्की कमी झालेले आहेत आणि ते दुर्दैवाने रात्री वाढत, लोकांचे रात्री फटाके वाजवायचा कल वाढलेला आहे. म्हणून फटाके प्रबोधन झालंय, पण अजून खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. कारण त्यावेळेला पोल्युशन एवढं नव्हतं. आता ज्या प्रमाणात आपल्याकडे हवेचं प्रदूषण आणि हवेचं वाढलेलं आहे, त्यावेळेला वाहनं नव्हती. यावेळेला प्रदूषणाचे एवढे सोर्सेस नव्हते असं म्हणायला हरकत नाही. आता झाडांची लागवड कमी झाली आहे, झाडं तोडली गेलेली आहेत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉप्युलेशन खूप झालेलं आहे. म्हणून काळ बदललाय, त्या प्रमाणात फटाके कमी व्हायला पाहिजे. फटाके कमी झाले आहेत, पण अजून खूप त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि अशा कार्यशाळांमधूनच ते काम होणार आहे. म्हणून लोकांना पटवून देऊनच ह्या गोष्टी बदलतात असं मला वाटतं. येस, जसं तुम्ही म्हणालात की आता म्हणजे पूर्वी पण फटाके होते आणि आता कमी झालेत. म्हणजे माझ्या मते असं की लोकसंख्येमुळे पण आता कदाचित, लोकसंख्या वाढीमुळे, तुम्ही जो पॉईंट आता सांगितला, कदाचित लोकसंख्या वाढीमुळे असं असेल की फटाके आता म्हणजे तेवढंच प्रमाण राहिलं असंही होऊ शकतं.
लोक आता वाढले त्यामुळे मग फटाके देखील तेवढेच आहेत. ओके, सो फटाक्यांवरूनच एक असं आठवतंय की दिवाळी म्हणजे फटाके असं जणू काही एक समीकरणच झालं आहे. तर याविषयी म्हणजे लोकांच्या मनात ते समीकरण तयारच झालंय, म्हणजे काही झालं तरी दिवाळी म्हटली की फटाके वाजवायचेच. तर मग याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, काय माहितीये का, त्याच्यामध्ये दोन गोष्टी अशा आहेत की दिवाळी म्हणजे फटाके हे समीकरण आपणच बनवलंय, मानवानेच बनवलेलं आहे. कारण दिवाळी हा दीपोत्सव आहे, दिव्यांचा उत्सव आहे. आणखीन काय आहे, आपण सुशिक्षित लोक, दुर्दैवाने दिसतं असं की सुशिक्षित लोकच फटाके वाजवताना जास्ती दिसतात. त्या शिक्षणाचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे की नाही. आणि मग कारण नसताना मग ते धर्माशी आपण ते जोडतो. मग तुम्ही दिवाळीतच बोलता, तुम्ही क्रिसमसला बोलत नाही किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये हा विषयच असू शकत नाही. मी सगळे सण साजरा करणारा एक सुशिक्षित नागरिक जर का स्वतःला म्हणतो, आज मला ज्या प्रमाणात प्रदूषणाने मला स्वतःला त्रास होतोय, हे कोणासाठी करायचं नाहीये, हे आपण स्वतःसाठी करायचं आहे. पर्यावरणाचा त्रास पर्यावरणाला होत नाहीये, आपल्याला त्रास होतोय. आज ज्या प्रमाणात आपण आजार बघतोय आणि आपणच असं म्हणतो की मग अस्थमाचं प्रमाण वाढलंय, नंतर कानाच्या दोषांचं प्रमाण वाढलंय, हार्ट अटॅक्स वाढलेत. मग ह्याचं कारण काय आहे? एक तर स्ट्रेस कारण आहे. आणि हे जे फॅक्टर्स आहेत किंवा फटाका त्यातला एक घटक असू शकतो की हे जे पॉल्युशन निर्माण करणारे जे घटक आहेत ते आपल्या हातात काय आहे, जे आपल्या हातात आहेत की ह्याच्याबद्दल जर का आपल्याला स्पष्ट दिसत आहे की यांनी आपलं पर्यावरणाला त्रास होतोय, आपल्याला स्वतःला त्रास होतोय, सुशिक्षित नागरिक म्हणून अगदी आपण स्वतःपासून ती सुरुवात करणं फार गरजेचं वाटतं. आणखीन ह्याचा त्रास एक तर तो कचऱ्यापासून, म्हणजे फटाका ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण, त्याच्यामुळे होणारं वायू प्रदूषण, त्याच्यामुळे होणारा जो कचरा आहे, त्या सगळ्याचा हा मानवाला आणि पर्यावरणाला हा त्रास होत नाही. मग काय वाद घालायचा तर तुम्ही दिवाळीतच का वाद बोलता, हा आपण वादाचा विषय आपण घालू शकू, त्याला उत्तरच नसणार आहे. पण मी तर म्हणतो की हा आपण दिवाळीपासून चालू करावं. आपण दिवाळी साजरा करतो की नाही, मी म्हणतो की माझ्यापासून चालू करावं, बाकीच्यांना आपण नंतर सांगायला जाऊया, पण आधी आपण स्वतःपासून चालू करावं. म्हणून हा विषयच आपण त्याच्यातून बाहेर पडून किंवा मग तो धर्माशी निगडीत कारण नसताना काढायचं. काय माहिती ते आलं ना की मग माझ्या धार्मिक भावना दुखावतील, ह्या गोष्टी त्याला उत्तरच नसू शकतात. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर कुठला धर्माला चालणार नाहीये. म्हणून कुठला धर्म असं सांगत नाही की तुमचं म्हणणं किंवा तुम्ही जोरजोरात फटाके वाजून किंवा जोरजोरात तुमचं म्हणणं लाऊडस्पीकरवर सांगा. ह्या काही ज्या चुकीच्या प्रथा आहेत त्या प्रथा आपण पाडल्या, धर्माने पाडलेल्या नाहीत. कुठल्याही धर्मामध्ये तुम्ही फटाके वाजवा आणि दिवाळी साजरा करा असं सांगितलेलं नाही. त्या प्रथाला आपल्याला बदलायला लागणार आहेत आणि तो आपणच बदल घडवणार असं मला वाटतं. ओके, सो ह्याला जोडून एक प्रश्न आहे की म्हणजे आता दिवाळीच्या फटाक्यांना पर्याय म्हणून आता ग्रीन क्रॅकर सध्या बाजारात आले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे ग्रीन क्रॅकर्स आहेत ते 30% पोल्युशन कमी करतात दॅन युअर रेग्युलर क्रॅकर्स. तर म्हणजे माझा प्रश्न आहे जेन्युइन की आर दे रिअली ग्रीन, म्हणजे वेन वी से दे आर ग्रीन क्रॅकर्स, ते खरंच ग्रीन असतात का? सी, क्रॅकर्स कॅनॉट बी ग्रीन, तो एक मिसनोमर आहे. आणि पॉल्युशन कमी करतात म्हणजे पॉल्युशन करतात ना, पॉल्युशन आपल्याला करायचंच नाहीये. म्हणजे असं म्हणण्यासारखं झालं की बाबा मी एकच सिगरेट पितो किंवा मग ते जे वाईन कंपन्या सांगतात ना वाईन चांगली आहे आणि ही दारू चांगली आहे, ही दारू वाईट आहे, हा मकलाशी आहे. कुठल्याही प्रकारची दारू म्हणजे ही सुद्धा दारू आणि ती सुद्धा दारूच म्हणायला पाहिजे. की तो ग्रीन क्रॅकर हा मिसनोमर आहे. हे म्हणजे हे मार्केटिंग टॅक्टिक आहे. कुठलाही क्रॅकर लक्षात घ्या, त्याच्यावर ऑर्गॅनिक क्रॅकर जरी म्हटलं म्हणजे ऑर्गॅनिक खाणं सुद्धा चांगलं असतं, हाही तसा मिसनोमर आहे. ऑर्गॅनिक म्हटलं की त्याची किंमत वाढते. तसंच या फटाक्यांच्या कंपनीने हे एक मिसनोमर सांगितलेलं आहे, मार्केटिंग टॅक्टिक आहे. कुठलाही क्रॅकर, कुठलाही फटाका हा ग्रीन असू शकत नाही. एक तर तो पॉल्युशन कमी करतो. इथेच ते सांगतात ना की पॉल्युशन कमी करतो, आपल्याला पॉल्युशन करायचंच नाहीये. कमी आणि जास्तीचा म्हणजे आपण जास्ती नाही करायचं, मी कमी पॉल्युशन म्हणजे एक खून न करता मी अर्धा खून करतो असं म्हणण्यासारखं आहे. म्हणून इट्स अ मिसनोमर. त्याच्यात कुठल्याही मार्केटिंग टॅक्टिक मध्ये आपण जाता कामा नये. त्या गोष्टीपासून नक्कीच आपण लोकांचं प्रबोधन करायला पाहिजे की जेव्हा तुम्ही ते फटाके ग्रीन म्हणून घ्याल आणि तुम्ही सांगाल की मग ग्रीन फटाका आणलाय, तुम्ही हा स्वतःला फसवताय. ते दुसरा काहीही म्हणू शकत नाही. आपण स्वतःला आणि तुम्ही एक सिक्युरिटी तुम्हाला येते ती चुकीची. ओके, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जे आपले लिस्नर्स आहेत त्यांनी या मुद्द्यावरती लक्ष द्यावं. ग्रीन क्रॅकर्स इज अ मिथ. सो ग्रीन क्रॅकर्स जरी ते लिहिलं असेल की हे ग्रीन क्रॅकर्स आहे तरी पण ते घेणं हे चुकीचंच आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे की समजा आपण असं कन्सिडर केलं की फटाके वाजवणे हा गुन्हा आहे. ओके, तर म्हणजे गुन्ह्याचा प्रूफ असतो, म्हणजे कोणीतरी आय विटनेस असतो किंवा तो गुन्हा होताना कोणी बघतं,
पण समजा एखाद्या ठिकाणी फटाके वाजून गेले आणि त्याची लिमिट असते काही काही फटाक्यांची, की ते एवढ्या डेसिबलच्या वर आपण ते वाजवू नये, तर मग त्याचं प्रूफ कुठे? म्हणजे एखाद्या ठिकाणी फटाके वाजून गेल्यानंतर आपण त्याचं कसं काय सांगू शकतो की ह्याच्यामुळे पोल्युशन झालं, तर ह्याचं काही मेजर आहे का? कसं आहे, पहिली गोष्ट आपण एक सांगितलं पाहिजे की फटाके वाजवणं हा गुन्हा नाहीये. हं. फटाके वाजवणं हा गुन्हा अजून तरी तसा कुठल्याही लिगल सिस्टीम मध्ये नाहीये. ओके. कारण फटाक्यांवर बॅन नाहीये. म्हणजे दिल्ली सोडलं तर दिल्लीमध्ये काही दिवसांसाठी तो बॅन आणला जातो, पण फटाक्यांवर बॅन नाहीये. त्याचे डेसिबल मात्र सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे ठरवलेले आहेत. आणि ते कशाप्रमाणे ठरवले आहेत? WHO चे गाईडलाईन्स आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची, की एका डेसिबलच्या वरती तुम्ही कंटिन्युअस आवाज ऐकला तर तुमच्या कानाला, तुमच्या ओव्हरऑल त्रास होतो. म्हणून तसं तुम्ही फटाके कोणी वाजवलं तर त्याच्यावर गुन्हा होईल का? तर तसं होणार नाही. पण जर का तो सायलेंट झोन मध्ये फटाका पण वाजवत असेल, म्हणजे हॉस्पिटल समोर जर का फटाका वाजवत असेल, तर तो गुन्हा होऊ शकतो. कारण हॉस्पिटल, धार्मिक प्लेसेस, कोर्ट्स हे सायलेंट झोन्स आहेत. आणि कुठलाही फटाका तुम्ही घेतला त्याचा आवाज त्या डेसिबलच्या वरती होतोच. म्हणून इव्हन रेसिडेन्शियल एरियामध्ये किंवा रात्री 2 वाजता दुर्दैवाने आपण बघतोय की 12 नंतर 10 नंतर फटाके वाजवले जातात, तो गुन्हाच आहे. मग तो फटाका वाजवणं गुन्हा नाहीये, तेवढा मोठा आवाज करणं गुन्हा आहे. पण मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की हा गुन्हा डिफाईन करायची आपण का वेळ आणावी? म्हणजे फटाके, दिल्लीमध्ये जी परिस्थिती झाली आहे की तो बॅन करायला लागले दिल्लीमध्ये फटाके 1 जानेवारीपर्यंत मला वाटतं. पण ही वेळ ही आपण का आणून द्यावी? म्हणजे कोणतरी 21 कोर्टात जातील, मग कोर्टाच्या ऑर्डर्स निघतील आणि मग ते सगळे नंतर सगळे ते चालू होते या गोष्टी. त्या परिस्थितीत आपल्याला का जायचं आहे? जर का आपल्याला माहिती आहे की यांनी आपल्याला स्वतःला त्रास होणार आहे, प्रदूषणाला त्रास होणार आहे, पण हे कुठेतरी स्वनियोजन आलंच पाहिजे ना. म्हणून तुम्ही मला विचारलं तर तो गुन्हा आहे का? नाही. आज तरी सायलेंट झोन मध्ये फटाका वाजवला तर तो गुन्हा असू शकतो, कारण तो डेसिबल, किंवा मग तुम्ही असा फटाका डिफाईन केला की बाबा त्याच्यात 100 डेसिबलच्या वरती किंवा त्या ठरलेल्या डेसिबलच्या वरती आवाज येतोय. आणि हा एक्सरसाइज पॉल्युशन कंट्रोल बोर्ड करतो. म्हणजे दिवाळीच्या आधी जवळजवळ 1-1.5 महिना पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आणि काही ऍक्टिव्हिस्ट बरोबर कोर्टाच्या अशा ऑर्डर आहेत की तुम्ही स्टँडर्ड फटाक्यांच्या कंपन्यांबरोबर ते जे तुम्ही बघा ते कसे आहेत. पण खरं सांगू का, दॅट इज ऑल्सो अन आय वॉश. कारण ते त्या कंपन्यांचं रेग्युलेशन काय आहे, विकले काय जातात, म्हणजे ते कसं आहे माहिती आहे का, ते इट इज समथिंग. परत आपल्याला वाटतं की रेग्युलेट झालेलं आहे, पण आपण बघतो ते रेग्युलेट होऊ शकत नाही. कारण ते मार्केट एवढं मोठं आहे, तुम्ही कुठे कुठे जाणार, पोलिसिंग कुठे कुठे करणार. म्हणून या गोष्टी आर व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट. सतत प्रबोधन आणि त्याचा लोकांना सहभाग जोपर्यंत त्याच्यामध्ये वाढत नाही तोपर्यंत या गोष्टी इम्प्लिमेंट करणं कठीण आहे. म्हणून पोलिसाला तुम्ही फोन केलात की माझ्यासमोर जर का फटाके वाजवतोय, तर तुम्ही जर का त्या प्रिस्क्राईब टाइम लिमिट नंतर 11 वाजता 12 वाजता पोलीस येऊन ऍक्शन घेऊ शकतात. पण कोणी 8 वाजता फटाके वाजवत असेल तर त्याला बंदी आज नाहीये. हे लोकांना खोटी, म्हणजे लोकांना माहिती पाहिजे तशी बंदी नाहीये हॉस्पिटल समोर. आणि हा सुद्धा सिव्हिक सेन्सच्या गोष्ट आहे की बाबा हॉस्पिटल असेल तर त्याच्यासमोर तुम्ही फटाके वाजवता का म्हणे. कारण हॉस्पिटल काय लागतं, रुग्णाला फक्त स्वच्छता लागते आणि शांतता लागते. पेशंट असतील त्यांना दुसरं काय लागणार. आपण हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून जेव्हा जातो तेव्हा त्याला शांतताच लागते. किंवा रात्री एका टाइम नंतर ज्यांना अगदी फटाके वाजवायचे की त्यांनी ठरवलंय की बाबा नाही मला तरी फटाके वाजवायचे, तरी हा लोकांनी विचारच करायला पाहिजे की रात्री 10 नंतर आपण फटाके वाजवता का म्हणे. दुर्दैवाने जेव्हा नॉईज पोल्युशनची रिडिंग घ्यायला जातो किंवा या घोडबंदर रोडवर त्या सगळ्या हाय रायजेस आहेत, हाय रायजेस मध्ये कोण राहतं, म्हणजे ते सांगायची गरज नाही. सदन पॉप्युलेशन आहे, मॅक्झिमम फटाके तिथे वाजतात. मॅक्झिमम नॉईज पोल्युशन तुम्ही जर का ठाण्यामध्ये बघितलं गेल्या 5 वर्षाचा आमच्याकडे, की तो जो ह्या जे मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस आहेत तुम्ही बघा तिथे सगळेजण त्यांचे, पण आता सदन झालंय पॉप्युलेशन तिथं, त्याच्यात तो विषय म्हणजे लोकांकडे चलन जास्ती आलेलं आहे. म्हणून त्या प्रमाणात फटाके जास्ती घेतले जाते, स्पेशली या कॉम्प्लेक्सेसमध्ये. म्हणजे जिथे सगळे सुशिक्षित सगळे गाडीवाले आपण म्हणू तर त्यांच्याकडेच फटाके जर का जास्ती वाजवलेले दिसतात. आणि मग तेच आपण घरी बसल्या बसल्या म्हणतो किती पॉल्युशन झालंय आणि किती हे झालंय. म्हणजे कुठेतरी दांभिकपणा दिसतोय, पण तिथे सुद्धा जाऊन आपण प्रबोधन सारखं लोकांचं. ओके. सो दिल्लीचा आता विषय निघाला, तर दिल्लीमध्ये 1 जानेवारीपर्यंत बॅन आहे फटाके. तर असे बॅन म्हणजे होतात, म्हणजे बऱ्याच ठिकाणी होतात, ऑन पेपर ते असतात, पण तरीही लोक फटाके वाजवतातच. तर मग यावर उपाय काय आहे? तुम्ही माझा पर्सनल मत विचारलं तर कुठलाही बॅन हा, मी वैयक्तिक तरी मला वाटत नाही की कुठल्याही बॅनचा उपयोग होतो.
कारण ही गोष्ट अशी फोर्सनी होणार नाही. ती तात्पुरती एका दिवसापूर्वी पुरता होऊ शकते. कारण बॅन आला की मग ते तोडणारे लोक आले, मग तिथे भ्रष्टाचार आला. म्हणून बॅन हा त्याच्यावरचा उपाय असूच शकत नाही. ह्याच्यामध्ये बॅन यायची परिस्थिती आज दिल्लीची का झालेली आहे. दिल्लीची आज तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये, ऍज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठल्याही तिकडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, द अमाऊंट ऑफ चेस्ट कंजेशन आणि सगळे जे अस्थमॅटिक पेशंट्स म्हणा किंवा कॅन्सरचं प्रमाण जे काही हरियाणा दिल्ली बेल्टमध्ये दिसतं, ही इतकी परिस्थिती हाताबाहेर गेली की कोर्टाला दुसरा पर्यायच राहिला नाही की शेवटी तो बॅन करा. कारण दुसरा कोर्टासमोर तो दुसरा इतके टोकाला म्हणजे तुटलेलंच आहे ते, आता तुटेपर्यंत ताणलेलं नाहीये, ते तुटलेलंच आहे. म्हणून तो बॅन, पण तो कितपत इफेक्टिव्ह होतोय असा गेले 4 वर्ष तो बॅन चालू आहे, तरी डाटा दाखवतोय की तो बॅनचा काहीही उपयोग होत नाही. कारण मग इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटीज येतात, मग इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी आली की मग त्यांचा परत तो वाद आला. मग इथे सर्वात प्रॉब्लेम असा आहे की इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी आणि मग सरकारी यंत्रणा. सरकारी यंत्रणा कोर्टामध्ये वेगळं दाखवत असते, पण ज्या वेळेला ऑन टेबल, ज्या वेळेला तुम्हाला लोकांचं प्रबोधन करणं म्हणा किंवा लोकांपर्यंत जाऊन या गोष्टी पटवणं म्हणा, तिथे मग सगळ्या भावना आणि मग पॉप्युलिस्टिक काय आहे. तुम्ही प्रबोधनाचं काम जेव्हा करता ते शॉर्ट टर्म नसतंच. एक तर तुम्हाला त्याला पेशन्स ठेवायला लागतो, लोकांचा वाईटपणा घ्यायला लागतो, तुम्हाला लोकांचा रोष घ्यायलाच लागणार आहे जर का या गोष्टी बदलायला लागतील. आता कोर्ट तर करतात आणि कोर्टाबद्दल एक आदर आहे म्हणा, किंवा कोर्टाचा जज माहीत नसतो. खरं लोकप्रतिनिधींचं हे काम आहे आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीजचं हे काम आहे. आपल्यासारखे पर्यावरण दक्षता माणसं म्हणा आणि ठाणे म्युनिसिपल ऑपरेशन सुद्धा चांगले येत आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचे. पण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणा, रिस्पेक्टेड सिटीजन्स म्हणा किंवा धर्मगुरू, हे सगळे सेलिब्रिटीज, ते पिक्चरचे सेलिब्रिटीज किंवा जे कोण आपले आयकॉन्स आहेत, त्या आयकॉन्सचं काम आहे शेवटी समाजामध्ये लोक ज्यांच्याकडे बघून, खूप गोष्टी आपण लोकांकडे बघून त्या फॉलो करत असतो. म्हणजे अगदी कपड्यांपासून त्यांच्या राहणीमानाप्रमाणे. पण कारण ह्यांचं लोक ऐकतात, त्यांना असं वाटत असतं की असं मी करावं. पण दुर्दैवाने त्या ज्या इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटीज आहेत त्यांचं नक्की फेल्युअर आहे की ते लोकांपर्यंत जाऊन वाईटपणा घ्यायला तयार नाहीये. वाईटपणा कोर्ट घेत आहेत, ऍक्टिव्हिस्ट घेत आहेत, त्यांच्यावर टीका होते, त्या टीकेला काही ते टीका घ्यायलाच लागते. तुम्हाला करायचं तर शांतपणाने, पण नंतर लोकांना काही दिवसानंतर नक्की पटतं की बाबा हे जे काय सांगत होते त्याला काहीतरी एक सायंटिफिक रिझन होतं. कारण मी सांगितल्याप्रमाणे हे सायन्स आहे. कोणतरी मी सांगतोय किंवा पर्यावरण दक्षता म्हणतो सांगताय म्हणून काहीच करू नये. हल्ली ओपन सोर्स आहे, तुम्ही कुठलाही सायंटिफिक पेपर काढा आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवावं की ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाने त्रास होत नाहीये आज, तर मग हा प्रश्नच निर्माण येणार नाही, कोर्टाला ते डिसिजन द्यायला. म्हणून कुठलाही बॅन हा इफेक्टिव्ह नसतो. तर तात्पुरता एक त्याचा चांगला इफेक्ट होऊ शकतो, चर्चा होऊ शकते, चर्चेसाठी तरी तो होऊ शकतो, किंवा मग बॅन आला की मग लोक चर्चा तरी करतात, त्याच्यावर कुठेतरी विचार तरी होतो. तो एकच मला त्याचा फायदा वाटतो. पण बॅनचं इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. म्हणून ती वेळ येऊ नये बॅन कुठल्या तरी कोर्टाला ते बॅन काढावं, बॅन काढायची ती परिस्थिती हाताबाहेर गेलेली परिस्थिती आहे. ती परिस्थिती नक्की महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये येऊ नये. सो ह्याला जोडून एक पुढचा प्रश्न आहे की समजा आपण असं म्हणतो की मागणी तिथे पुरवठा असतो, बरोबर? तर जर उलटा आपण जर केलं की समजा पुरवठा जर बंद केला तर मागणी कमी होऊ शकेल का? म्हणजे मॅन्युफॅक्चरर जे असतात क्रॅकर्सचे, त्यांच्यावरती आपण काही करू शकतो का त्यांच्याविषयी? खरं आहे. हे बघा कसं आहे, मी त्याच्यात प्रोसेसमध्ये गेले 2-3-4 वर्षापूर्वी आमची एक मिटिंग झाली होती. म्हणजे एमपीसीबीनी आणि सरकारी यंत्रणांनी कोर्टामुळे त्यांच्याबरोबर मिटिंग घेतली होती की फटाक्यांवरच बॅन करायचा का. पण मी म्हटलं ना, बॅन इम्प्लिमेंट होऊ शकत नाही, मग इलिगल गोष्टी होत्या आणि ते अजून घातक होतात. आता मॅन्युफॅक्चररचा प्रॉब्लेम असा आहे की इथे परत ज्या इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटीज आहेत किंवा सरकारी यंत्रणा आहेत त्या काय सांगतात की जर का दिवाळी महिन्यावर आली आहे, कोणतरी कोर्टात गेलेलं असतं, कोर्ट डिसिजन महिन्यामध्ये बॅन नाही करू शकत तुम्ही. ते जे फटाके व्यापारी असतात ते म्हणतात तुम्ही 2 वर्ष आधी आम्हाला सांगा की बाबा 2 वर्षानंतर तुमच्या फटाक्यांचं हे होणार आहे. तुम्ही जर का आयत्या वेळेला, हे बघा त्याचाही तो धंदा आहे, तुम्ही कोणाला सांगितलं उद्यापासून धंदा बंद कर, तर त्या गोष्टी होणंच शक्य नाहीये. म्हणून फटाक्यांच्या प्रोडक्शन आपण बंद करू शकू का? नाही. त्याची डिमांड कशी कमी करता येईल? इट इज डिमांड अँड सप्लाय. आपल्याला लोकांचं प्रबोधन करत राहत आपल्याला त्याची डिमांडच एकदा कमी झाली की नक्कीच त्याचा सप्लाय कमी होणार आहे. म्हणून डिमांडवर आपल्यासारख्या अशा कार्यक्रमांमधून लोकांचं मन कसं करता येणार आहे. आजच्या कार्यक्रमातून एका तरी माणसाने ठरवलं की मी यावर्षी फटाके आणणार नाही, तर आपण जिंकलो. आणि ते एका माणसाने मी ठरवतोय की जो फटाके मागच्या वर्षी वाजवत होता त्यांनी यावर्षी
त्याने ठरवलं की बाबा नाही, या वर्षी मी फटाके वाजवणार नाही, आणि त्यांना लक्षात येईल की त्यांची दिवाळी खूप चांगली जाईल, त्यांचा काही दिवाळीत त्यांचा काही आनंद कमी होईल अशातला भाग नाहीये. तर म्हणून मॅन्युफॅक्चरर ला आपण, मला वाटत नाही आपण काय करू शकू. त्याचा डिमांड आणि सप्लाय, हे डिमांड कमी करणं हा एकच उपाय आहे त्याच्यात. ओके. सो थोडं विषयाला कलाटणी आपण तुमच्याकडे बोलूया आता, की तुम्ही म्हणजे डॉक्टरी पेशामध्ये एवढं बिझी असताना सुद्धा तुम्हाला पोल्युशन वरती काही करावं, म्हणजे पोल्युशन रोखण्यासाठी काही करावं असं का वाटलं? खरं सांगायचं तर म्हणा, जेव्हा तुम्ही स्वतः सफर होता ना, तोपर्यंत तुम्ही जागे होत नाही. खरं म्हणजे आमच्या हॉस्पिटल जे जुनं आहे, आमच्या समोर 2 मॅरेज हॉल्स निर्माण झाले एक जवळजवळ 15 वर्षापूर्वी. आधीची तिथे एक एकेएम नावाचं बॅडमिंटनचं कोर्ट होतं, आणि तिथे जे लग्नाचे हॉल झाले, तर त्या लग्नाच्या हॉलमुळे तिथे ज्या वराती निघायला लागल्या त्याचा आम्हाला एवढा त्रास व्हायला लागला. आणि ते तसंच झालं की ते लग्न करणारा वराती आणायचा, त्याच्यासाठी ते त्याचं पहिलंच लग्न असं, म्हणजे त्याचा तो एक दिवस असायचा. पण आमच्यासाठी तो रोज होतो, आणि आमचं तर हॉस्पिटल आहे, आमचं तर मदर अँड चाइल्ड म्हणजे NICU आमच्याकडे होतं. मग मी त्याच्या थोडासा मुळात गेलो की बाबा मला जो त्रास होतोय तो समाजामध्ये किती लोकांना त्रास होत असेल. आणि डॉक्टर असल्या कारणाने मी नक्कीच नॉईज पोल्युशनच्या रूल्स बद्दल वाचलं, त्याच्यातले साईड इफेक्ट जे मला म्हणजे ते इग्नोर झाले होते माझ्याकडून सुद्धा. मग ते लक्षात आलं की बाबा हा जो विषय आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटनी, म्हणजे सरकारी यंत्रणांमध्ये जेव्हा काम होतं ते होतं, कोर्टांमुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये नॉईज पोल्युशनचा रूल त्यांनी इम्प्लिमेंट केलेला आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशनच होत नाही दुर्दैवाने. म्हणून मग मला ती पब्लिक एज्युकेशन ज्या मी केल्या 2010 पासून, की इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉईज पोल्युशन रूल्स जे सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे तो इम्प्लिमेंट व्हावा ठाणे शहरामध्ये. म्हणजे मग नॉईज म्हणजे हे डिफाईन झाले, सायलेन्स झोन डिफाईन झाले. मग तुम्हाला त्याच्या बाबतीत लोकांचं प्रबोधन करण्यासाठी मग MPC अशा खूप गोष्टी आहेत की कसं लोकांपर्यंत ते पोहोचायचं. मग पोलिसांचं ट्रेनिंग झालं. असं करत करत त्या गॅल्स मध्ये मी गुंतत गेलो, आणि नंतर मग ते सणांशी निगडीत आलं, आणि सणांचं कोणी बोलतच नव्हतं. म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं सण म्हणजे गणपती उत्सव आणि नवरात्रांमध्ये जे वराती निघायच्या, त्याच्या प्रोसेशन निघायच्या, किंवा मांडव जे पूर्ण रस्ता बंद करून असायचे, त्याच्या बाबतीत कोणी बोलत नव्हतं. कारण तिथे बहुतेक सगळे सण आपण बघितले आहेत, सगळे राजकारणी हायजॅक केलेले आहेत, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नव्हतं. पण म्हणून राजकारण आणि कारण नसताना धर्माशी ते निगडीत केल्या कारणाने त्याचा विषयच कोणी घेत नव्हता. तो एक इम्प्लिमेंटेशन त्याचं होत नाहीये प्रोसेस त्या. आणि ती गाणी जी वाजतात आता सुद्धा, जी गाणी वाजवली जातात या सगळ्या वराती आपल्या गणपती उत्सवात, ती गाणी कुठल्याही धर्माला लागून नसणार. गणपतीला किंवा नवरात्रीला जी गाणी आपण वाजवतो, म्हणजे लोक वाजवतात त्या ह्याच्यामध्ये, आणि मग रस्त्यांवर मांडव किती असावे त्याचा, हे सगळं त्याच्यामध्ये खूप वापर झाला. म्हणून मी त्याच्यामध्ये एक गुंतत गेलो, आणि मग लक्षात आलं की बाबा आपण एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपण हे मिनिमम करू शकतो. एक तर तुम्ही पॉलिटिकल पार्टीला, म्हणजे असं खूप लोकांना वाटत असतं की बाबा मी काहीतरी काम करायला पाहिजे, पर्यावरण दक्षता मंचासारखे ऑर्गनायझेशन्स आहेत तिथे त्यांनी जॉईन व्हायला पाहिजे. किंवा जर का तुम्हाला वेळ देता येत नसेल तर मी काय करू शकतो, मी कुठलाही पॉलिटिकल माणूस असल्या कारणाने कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी माझा संबंध हे मला लक्षात आलं. राजकीय विचारसरणी आहे, म्हणजे मी राजकारणाच्या ह्याच्यात वोटिंग मध्ये नक्की पार्टिसिपेट करतो, पण मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी निगडीत होऊ शकत नाही, माझा तो पिंड नाही. पण मी दुसरं काय करू शकतो की मिनिमम मी एवढं करू, बाबा मला वकिली काउन्सिल चांगले मिळाले, माझे वकील चांगले मिळाले, पण माझं म्हणणं जर का लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, आणि ते जे लोकहिताचं असेल, माझा अजेंडाच जर का लोकहिताचा आहे, पब्लिसिटी, लोकांना वाटतं पब्लिसिटीसाठी लोक करतात, म्हणून पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दुर्दैवाने बहुतेक चांगले आहेत, पण काही अनफॉर्च्युनेटली पब्लिसिटी, लोकांना वाटतं पब्लिसिटी केल्या जातात, किंवा कुठल्या तरी कामांमध्ये अडथळा आणण्यासाठी त्या केल्या जातात, असेल एक 10% पण बहुतेक पब्लिक इंटरेस्ट. तर ते मला एक चांगलं माध्यम वाटलं की बाबा आपल्याला जर का वाटतंय की काहीतरी बदल व्हायला पाहिजे, तर म्हणून त्याच्यात मी एक गुंतत गेलो. आणि ठीक आहे, म्हणजे त्याच्यात काहीतरी थोडंसं समाधान मिळतं की आपण कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचतोय. मगाशी अजून एक विषय निघाला की वृत्तपत्रामध्ये अशा बातम्या आपण वाचतो की म्हणजे फटाके जास्त वाजवले किंवा दिवाळी सणानंतर काही जणांना काही अस्थमा किंवा कायमचं बहिरेपण येतं. तर अशा काही केसेस तुमच्याकडे आल्या आहेत का आतापर्यंत की त्याच्यामुळे? कसं आहे माहितीये का, दिवाळी, मी एक तर स्त्रीरोग तज्ञ आहे, म्हणून दिवाळीमध्ये एक तर खूप मोठा असा डाटा आहे की
गर्भाशयाच्या पिशवीमध्ये ज्या वेळेला ते बाळ वाढत असतं त्यावेळेला जर का त्याला तुम्ही कुठलंही क्लासिकल सॉफ्ट म्युझिक ऐकवलं, मी भारतीय नाही म्हणत आहे, कुठलंही क्लासिकल सॉफ्ट मग त्याच्यात भारतीय येतं किंवा मग वेस्टर्न क्लासिकल येतं, तर त्या बाळाच्या रिॲक्शन्स या वेगळ्या असतात. आणि जर का तुम्ही कुठलंही हार्श म्युझिक जर का त्या स्त्रीने ऐकलं, मग ते हार्ड रॉक असो किंवा पॉप असो, तर त्या बाळाच्या रिएक्शन्स वेगळ्या असतात. हे प्रूव्ह झालेलं आहे. हा म्हणजे डाटा, खूप मोठा डाटा असा आलेला आहे. तर नॅचरली फटाक्यांचा त्रास हा त्या स्त्रीला होतोच आहे, पण त्या गर्भाशयात असलेल्या बालकालाही होतो आहे हे सांगायची गरज नाही, कारण हा मोठा डाटा आहे. हा फटाक्यांचा डाटा नाहीये. मी लोकांना नक्की सांगू शकतो की फटाके असा डाटा करू शकत नाही की बॉम्बच्या बाजूला स्त्रीला उभं करा, बॉम्ब फोडा आणि मग ते कसा होतो. तर मग तसं शक्यच नाही आहे, तसं करताच येणार नाही. हा म्युझिकवर झालेला आहे की कुठलंही क्लासिकल म्युझिक मध्ये इंडियन असो का वेस्टर्न असो, आणि मग त्या बाळाची रिॲक्शन काय आहे, आणि कुठलंही हार्श म्युझिक, आणि असं आढळलं की ते बाळ खूप हार्शली रिॲक्ट करतं जर का त्यांनी कर्कश आवाज वगैरे ऐकला तर. आणि त्या प्रेग्नंट स्त्रीच्या शरीरावरही ते बदल वेगवेगळे होत असतात. आता यांनी प्रेग्नन्सीचं म्हटलं, आता असे किती बुजुर्ग लोक, मी म्हातारे म्हणणार नाही, की बाबा ज्यांचं एज ग्रुप जास्ती आहे किंवा अतिशय हॉस्पिटल्स आपल्याकडे अनरेग्युलेटेड आहेत ना, असं काय हॉस्पिटलचा झोन नसतो. किती लोकांना हा त्रास फटाक्यांचा होतोच, फटाक्या किंवा मोठ्या आवाजाचा, मी फटाके एकच म्हणत नाही, किंवा आपण नॉर्मली हॉर्न, प्रबोधनाचा भाग आहे आपल्याकडे, जो हॉर्न वाजवायचा, जो अनफॉर्च्युनेटली जी सवय आपल्या सगळ्यांना लागलेली आहे, त्यात मीही होतो, मीही बदललो, मीही कारण नसताना पूर्वी हॉर्न वाजवायचो, मी बदललो. मला 50 वेळा सांगायला लागलं की मी आज हॉर्न वाजवणार नाहीये, तरी मी अतिशय चांगली गाडी. हा जो त्रास लोकांना सगळ्यांनाच होतोय, आपल्या सगळ्यात त्याच्यात आपण आहोत, तशा त्रास हा मानवाला होतोय हे प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा हा डाटा आहे. म्हणून हा तर आपण माणसाचं म्हणतोय, तसे आजारी असतात, अस्थमॅटिक लोक असतात. म्हणजे हा एक मी म्हटलं, अस्थमॅटिक लोकांची परिस्थिती अतिशय वाईट होते किंवा त्यांना रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स आहेत. आता कोविड हा रेस्पिरेटरी डिसीज, कोविडचे मॅक्झिमम प्रॉब्लेम झाले हे रेस्पिरेटरी. आता त्यांच्यातला जो इफेक्ट झालाय कोविडचा, जे बरे झालेत रुग्ण, मी अस्थमाचे लोक म्हणत नाहीयेत, की कोविडचा ज्यांना लंग इंजुरी झाली आहे त्या लोकांमध्ये या पॉल्युशनचा खूप त्रास होतो. दुसरं, आपण जनावरांचा विचारच करत नाही होत, इथे आपण माणसाचाच विचार करत जनावरांचा. तुम्ही बघा, ज्यांच्याकडे पेट्स आहेत त्यांच्याकडचं रिॲक्शन बघा त्या पेट्सची काय असते. म्हणजे पक्ष्यांचा तर मी विचारच, त्यांचा आपण विषयच, त्याच्यावरही एक अभ्यास केलाय लोकांनी की पक्ष्यांची रिॲक्शन कशी असते. पण पेट्स ज्यांच्याकडे आत्ता आहेत त्यांनी त्या पेट्सची काय रिॲक्शन असते फटाके वाजल्यावर किंवा दिवाळीमध्ये, हे म्हणजे माझे काही मित्र असे आहेत की त्यांनी फटाके वाजवून की त्यांना लक्षात आलं की त्यांच्याकडचे जे पेट्स आहेत ते एवढे बिचकतात किंवा ते बाहेरच पडत नाहीत आणि ते बोलू शकत नाहीत. तर म्हणून याचा ऍब्सोल्युटली समाजाच्या प्रत्येक घटकांवर हा त्रास होतोय. तरुणपणी किंवा त्याला पटवून घ्यायचं नाहीये, तो त्या एका वेगळ्या धुंदीत असतो, तो ते करत असतो. ते लहान मुलं, त्या लहान मुलांना या गोष्टी कळणंच अशक्य आहे. म्हणून आपलं काम आहे की आपलं ऍज अ शाळांचं म्हणा की किंवा अशा फोरम्सचं म्हणा की लहान मुलांपर्यंत पोहोचणं, आणि एकदा लहान मुलं बदलली की मग नक्कीच परिवर्तनाला प्रॉब्लेम येणार नाही. पण मला असं वाटतं लहान मुलांपर्यंत, आणि आता मी लहान मुलं म्हणतोय पण मी सांगितल्याप्रमाणे मोठेच जास्ती फटाके वाजवताना दिसतात हल्ली. लहान मुलं शब्द घेतात, काहीतरी त्यांचा विचार करतात, मला असं वाटतं. पण मोठ्यांना कोण बोलणार, असा परिस्थिती झाली की बोलायला गेलं की त्याच्यात म्हणजे त्याला कळत असतं की आपलं चुकतंय, कळताय पण वळत नाही, अशी परिस्थिती दिसते दुर्दैवाने हल्ली. ओके, सो आपली चर्चा खूप सुंदर सुरू आहे. आता आपण प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे वळू, की ज्यांना काही जर प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेस करून प्रश्न विचारायला हरकत नाही. त्याच्या आधी मी काही कमेंट्स पण वाचते. मगाशी डॉक्टर प्रसाद कर्णिक सरांनी असं सांगितलं आहे की तुम्ही जे लहानपणी म्हणलात की मी जो पहिला प्रश्न विचारला होता की लहानपणीची दिवाळी आणि आत्ताची, तर त्यामध्ये सरांनी सांगितलं की लहानपणी ठाण्यात प्रचंड प्रमाणात फटाके वाजवले, मात्र तेव्हा मोकळी जागा खूप होती आणि लोकसंख्या आजच्या तुलनेने नगण्य होती, आणि आजची लहान मुलं या बाबतीत दुर्दैवाने आमच्या एवढे फटाके वाजवू शकणार नाहीत असं आहे. मी स्वतःचा अनुभव सांगितला. बरोबर, मी लहानपणी फटाके वाजवणार नाही हे खोटं बोलल्यासारखं होईल. माझ्या एवढे कोणीच वाजवलं नसतील, मी वेड्यासारखे फटाके लहानपणी वाजवायचो. पण मी सांगितलं ना, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आणि आपण एक विचार करायला पाहिजे की आता याच्यात सोल्युशन काय आहे, हा विषय महत्वाचा आहे. की आता इथे सरकारी यंत्रणा काय करू शकतात, आपण असा विचार करू शकतो. ते इम्प्लिमेंट किती वेळ मला माहित नाही. आपण असे झोन्स क्रिएट करू शकतो का, जे बाबा शहराच्या बाहेर आहेत, बाबा फटाके वाजवू नका हे बरोबर आहे, पण असं कोणी ठरवलं की नाही मला तरी वाजवायचे,
तर असे आपण झोन्स क्रिएट करू शकतो का, की बाबा आपण जिथे आजूबाजूला रहिवासी नाहीयेत, तिथे आजूबाजूला हॉस्पिटल्स नाहीयेत, अशा मोकळ्या जागाच आपण ठेवलेल्या नाहीयेत. दुर्दैवाने ते सगळे एकाच निगडीत आहे, अशा मोकळ्या जागा राहिलेल्या नाहीयेत. म्हणून मग हल्ली कसं होतं, सोसायटीमध्ये फटाके वाजवायचे नाही, रस्त्यावर फटाके वाजवायचे. खरा रस्ता आपलाच आहे, पण त्याचा कोणी विचारच करत नाही. तर मी तेच सांगत होतो की सुशिक्षित माणूस फटाके वाजवतो आणि तो मे बी कमी शिकलेला आहे किंवा आर्थिकदृष्ट्या आहे, तो ते साफ करत असतो. तर म्हणजे सोसायटीज मध्ये, आपल्या सोसायटीमध्ये कचरा होऊ नये म्हणून तिथे फटाके वाजवायचे नाहीत आणि मग रस्त्यावर फटाके वाजवायचे आणि मग आपणच एक्सपेक्ट करायचं की कॉर्पोरेशननी तो आपण केलेला कचरा दुसऱ्या दिवशी साफ करावा. हा कुठेतरी दांभिकपणा आहे असं मला वाटतं. म्हणून हा विचार करायला पाहिजे आपण की बाबा आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो आणि त्या रस्त्यावर आपणच चालणार आहोत, दुसऱ्या दिवशी आपलीच गाडी जाणार आहे आणि मग ते साफ नाही करतो कॉर्पोरेशननी किंवा आपण त्या लोकांना दोष देतो की साफ केलं नाही. कुठेतरी आपण चुकतो इकडे, हा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. प्रेमानंद सर, तुमचा प्रश्न विचारू शकता. सर नमस्कार सर. मी आता तुम्ही म्हटलं की मी न्यायालयामध्ये ही गोष्ट नेलेली आहे, न्यायालय वेगवेगळे खटले तुम्ही भरलेले आहेत, तर त्या खटल्यांमुळे काय परिणाम झाला का, काही अपेक्षित परिणाम झाला की नाही? कसं आहे बघा, परिणाम कुठलीही गोष्ट ना, परिणाम असा ताबडतोब उद्या होईल का असं मलाही पूर्वी खूप वाटायचं. एक 10-15 वर्षापूर्वी मला असं वाटायचं की माझं म्हणणं जर का बरोबर असेल तर लगेच बदल व्हावा. बदल हा खूप स्लो प्रोसेस आहे. ही प्रोसेस, परिणाम कसा होतो, प्रबोधन होत असतं. मी काय म्हटलं, आज आपण जर का ही कार्यशाळा घेतली आणि एक माणूस बदलला ना तरी आपण खूप, मी स्वतः बदललो. मी सांगितलं ना की मी स्वतः बदललो कारण मी कुठेतरी विचार केला. हा विचार का केला, कारण मी सफल झालो. म्हणून मी माझ्यापासून सुरुवात केली आहे आणि किती जणांना बदलले हा मापदंड खूप कठीण आहे मानणं. पण मला असं वाटतं बदल असा होतो की मला इतके लोकांचे फोन येतात की मला नॉईज पोल्युशनचा त्रास आहे, मी काय करू, मी कोणाला फोन करू. पूर्वी कसं एक सिस्टीम नव्हती किंवा नॉईज पोल्युशन, ध्वनी प्रदूषण हा विषय आहे, हा विषय हा लोकांनाही माहित नव्हता आणि पोलिसला माहितीच नव्हता. कारण पोलीस, आपण असं वाटतं इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी कोण आहे, पोलीस आहे. म्हणून हा न्यायालयांमध्ये जाऊन फायदा असा होतो की त्याला पब्लिसिटी मिळते एक प्रकारची त्या विषयाला आणि नक्की बदल होतो. पण तो स्लो असतो. तुम्ही म्हणाल उद्याच्या उद्या गोष्टी बदलतील का, नाही. ह्या गोष्टी बदलायला वेळ लागतो. आपल्याला फ्रस्ट्रेट न होता शांत डोक्याने लोकांना शांतपणे समजावून सांगून हात जोडून या गोष्टी करायला लागतात आणि तेच करणं, सुशिक्षित आपण आहोत, आपण तेच करू शकतो. कोकिळा ढाके मॅम, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार. मला असं विचारायचंय की जे काही फटाके आहेत आवाज करत नाही, फुलबाजी आहे किंवा ती नागाची गोळी पेटवून त्याच्यातून नाग वगैरे येतो, हे जे फटाके आहेत त्याचा आवाज जरी येत नसला तरी त्याच्यातून निघणारा धूर जो आहे हा सुद्धा त्रासदायक असतो का? फार महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. सर्वात जास्ती घातक तो फटाका आहे. काय आहे, आम्ही जेव्हा नॉईज पोल्युशनचं काम केलं त्यावेळेला अशी एक ऑर्डर आली की मग कमी आवाजाचे फटाके तुम्ही वाजवा किंवा कमी आवाजाचे फटाके निर्माण करा. कमी आवाजाचा फटाका निर्माण करण्यासाठी जो कार्बन मोनॉक्साईड त्याच्यातून निर्माण होतो तो अतिशय घातक आहे. म्हणजे आवाजाचा फटाका आणि कमी आवाजाचा फटाका ह्याच्यामध्ये न आवाज करणारा फटाका हा अतिशय घातक आहे. म्हणजे आवाज करणारा फटाका चांगला आहे असं मी म्हणत नाहीये, पण तुम्ही जो प्रश्न विचारला की किंवा आकाशात जाऊन जे काही रोषणाई आपल्याला दिसते ती दिसायला डोळ्याला पण त्याच्यामुळे होणारे हे जे प्रदूषण आहे ते खूपच घातक आहे. म्हणून आवाजाचा संबंधच नाही. किंबहुना तो जो कमी आवाजाचा किंवा न आवाज करणारा फटाका आहे त्याच्यामुळे होणारं प्रदूषण ते टॉक्सिकच आहे, ते कार्सिनोजेनिक आहे. कारण तिची बनवायची पद्धत आहे, तिची बनवायची पद्धतच एवढी टॉक्सिक आहे. कारण आवाज करणारा फटाका त्याला दारू कमी लागते, म्हणजे तरी सायन्स बी आहे. पण न आवाज करणारा फटाका तुम्हाला जर का तो कशाला वाजवतील, ते दिसायला चांगला दिसला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये जास्ती दारू लागते, त्याच्यामध्ये जे लागणारे केमिकल जास्ती लागतात म्हणून तो जास्ती घातक आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. बरोबर आहे अगदी. थँक्यू सर. रेश्मा मॅम, तुमचा प्रश्न विचारू शकता. सर, आज जर बघितलं तर बर्थडे, नेत्यांचे बर्थडे, पॉलिटिकल लिडर्सचे बर्थडे बनवण्याची फार फॅशन आहे आणि तेच कुठेतरी समाजात आदर्श असतात फर्स्ट लेवलला आणि नंतर आपण पिक्चर्स सगळं हे करतो की हिरो हिरोईन्स वगैरे यांना कुठेतरी जास्त अवेअर करण्याची गरज आहे. सोशल इश्यू मध्ये सोसायटीसाठी काम करतात पण ऍक्च्युअल सोशल इश्यू बाजूला ठेवून बाकी कामं करतात.
असा वस्तुस्थिती आहे. हो, अगदी अगदी तुम्ही म्हणता ते अतिशय बरोबर आहे. कारण मी मगाशी म्हटलं ना की आपल्याला आपण नेत्यांकडे बघून किंवा या सगळ्या सेलिब्रिटीजकडे बघून असा खूप मोठा समाज आहे की त्यांना फॉलो करत असतो. पण त्यांना अवेअरनेस, त्यांना माहिती नाही अशातला भाग नाहीये. कारण शेवटी नॉईज पोल्युशनचे रूल्स हे केले कोणी? संसदेत मध्ये पास झाले. होय, ऑफकोर्स. त्यांना ते माहिती सगळं आहे, कळताय पण वळत नाहीये दुर्दैवानी. पण तिथे समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की त्यांचं प्रबोधन करणं किंवा तुम्ही हे चुकीचं करताय हे सांगत राहणं, हेच आपण करू शकतो. कारण काय माहितीये का, नेत्यांनी फटाका वाजवायला पोलीस येऊन थांबवणार नाही. म्हणजे आपण अपेक्षा करतो की पोलिसांनी जाऊन ते थांबवावं किंवा कुठल्याही नेत्याची प्रोसेशन निघाली, मग ती इलेक्शनसाठी असो किंवा जिंकल्यावर असो, ज्या प्रमाणात फटाके वाजवले जातात हे चुकीचंच आहे. हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे. तुम्ही जो म्हणताय की आताच इलेक्शन आलेलं आहे, इलेक्शनचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आणि नंतर जिंकल्यावर सुद्धा ज्या पद्धतीने फटाके वाजवले जातील, ज्या पद्धतीने त्या प्रोसेस निघतील, हा नक्की त्रास होतोय लोकांना. आणि हा प्रश्न विचारलाच गेला आणि नेते म्हणून, समाज म्हणून आपणच विचारला पाहिजे. दुर्दैवाने घाबरतो आपण त्यांची, हल्ली आपण नेत्यांबरोबर बोलायला घाबरतो, त्यांना प्रश्न विचारायला घाबरतो. पण कोणीतरी खमक्यापणाने, कारण तुम्ही जिंकलायत सगळं बरोबर आहे, आम्ही तुमचं अभिनंदन करतो, पण त्याचा तुम्हाला त्रास होईल असं काही गोष्टी करू नका. बरोबर आहे तुमचं म्हणणं, अतिशय बरोबर. सर, एकदा एक इश्यू असा झाला, आम्ही गव्हर्नमेंट क्वार्टर मध्ये राहत असताना त्यांचं फटाके वाजवण्याचा प्रोग्राम तो नेहमीप्रमाणे होता आणि त्याचं माळ आमच्या सोसायटीत टाकली. मी त्या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर त्यांनी ते 5-10 मिनिटाचा कार्यक्रम उरकला आणि मग ते पोलीस स्टेशनला केस वगैरे झाली, तर की जाऊ द्या, पुढच्या वर्षीपासून वाजवणार नाहीत वगैरे वगैरे असं करून पोलिसांनी देखील त्या गोष्टीची दखल घेतली नाही. आणि दुर्दैवाने नेक्स्ट इयर त्यांनी आमच्या सोसायटीत न लावता बाहेर मात्र लावलंच, रोडवर त्यांना जे करायचं ते केलंच. असं ती सिच्युएशन आहे. नाही, पण तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही हिंमत दाखवली. पण मी म्हंटल ना, हे काम हे सातत्याने शांत डोक्याने आपल्याला करत राहणं आहे. कारण हे बघा, लिगल सिस्टीम मध्ये वेळ लागतो, पण तुम्ही कोणीतरी हे खमकेपणा दाखवला की तुम्ही ती कंप्लेंट केलीत, पुढच्या एक झालं की तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये केले नाहीत, त्यांनी बाहेर केलं, तेही चुकीचं आहे. पण मी म्हंटल ना, कोणीतरी हा प्रश्न विचारताय. हल्ली ह्या सगळ्या केसेसचा फायदा असा होतो की समाजामध्ये कोणीतरी अशी लोक आहेत की ह्याचे प्रश्न विचारतात की बाबा हे तुम्ही करू नका, तुम्ही का केलं, हे अलाउड नाहीये. हे पूर्वी कसं होतं की असंच चालतं, मोठ्या आवाजातच ह्या गोष्टी केल्या जातात. आणि कुठलेही जे लॉ आहेत ना, लोकांनाही मला सांगायला आवडेल, तुम्ही बंद तुमच्या घरामध्ये तुम्ही वाटेल ते करा, तुम्हाला स्वतःला त्रास द्यायचा आहे तुम्ही काहीही करा. हे सगळं पब्लिक प्लेसेसमध्ये, ह्या कुठलेही जे लॉ, सुप्रीम कोर्टाचे निर्णय ध्वनी प्रदूषणाचे आहेत, ते निर्णय सामाजिक, म्हणजे कुठल्याही पब्लिक प्लेसेस मधले निर्णय आहेत. तुम्ही जर का कुठल्या पिक्चर हॉलमध्ये गेलात तर तिथे डेसिबलचं जे लेवल जास्तीच असते. तुम्ही पबला गेलात, पण तो पबला तुम्ही स्वतः जाताय, तुम्ही पैसे देऊन जाताय की बाबा मला माहिती आहे आवाज येतोय तरी मला तिथे जायचं आहे. पण ज्या वेळेला तुम्ही हे रस्त्यावर करता तेव्हा ज्याला ऐकायचं नाहीये त्याला ते कारण नसताना ऐकायला लागतं आणि त्याला त्रास होतो. म्हणून हे सगळे नियम जे आहेत हे विचार करून नियम केलेले आहेत. याच्यामध्ये पब्लिक हेल्थ रिलेटेड गोष्टी आहेत या. म्हणून ह्या गोष्टी शांत डोक्याने, त्याच्यामध्ये कुठलाही धर्म न आणता, पॉलिटिकल पार्टी न आणता, कुठलाही पंथ न आणता, या लोकहिताच्या गोष्टी आहेत. आता ह्याच उदाहरण तुम्ही घेतलं तर पाश्चात्य देशामध्ये या गोष्टी होत नाहीत. तुम्हाला माहिती हे कसं म्हणून मी सांगतो, लंडन एअरपोर्ट इमॅजिन करा, लंडन एअरपोर्ट किती बिझी एअरपोर्ट आहे, जगातला सर्वात बिझी एअरपोर्ट लंडन एअरपोर्ट आहे. तो एअरपोर्ट रात्री 10 ते सकाळी 5 हा फ्लाईट साठी बंद असतो. का? कारण तिथे आजूबाजूला रहिवासी आहेत, त्यांना त्या प्लेन्सच्या आवाजाचा त्रास होईल. तिकडे जर का फटाके वाजले तर ते फटाके असे कुठेही वाजवता येत नाहीत. त्यांनी डिफाईन केलेल्या आहेत जागा, त्या ठिकाणीच वाजवले जातात फटाके. म्हणून ह्याच्यातले मार्ग आहेत का? हो, मार्ग आहेत. मग इथे सगळे हे लोक, मी म्हटल्याप्रमाणे राजकीय पक्ष येतात, त्यांचे नेते येतात, या गोष्टींनी गांभीर्याने विचार करून, या पब्लिक हेल्थशी निगडीत गोष्टी आहेत, सारखं लोकांना सांगत राहणं, लोकांना रिक्वेस्ट करणं बदलतो. समाज बदलायला वेळ लागतो, पण बदल नक्की होतो. कसं आहे, पोलीस पूर्वी म्हणायचे आम्हाला कंप्लेंटच येत नाही, तुम्ही एकटेच बोलता, असं नाहीये. आता हेही प्रमाण वाढायला लागलेलं आहे. मी पूर्वी डाटा काढला होता, पूर्वी नॉईज पोल्युशनसाठी किती जणांचे फोन यायचे, जर का तुम्ही 10 वर्षापूर्वी विचारलं तर एखाद दुसरा फोन यायचा नाही. आणि आता ते मी हजारांनी म्हणणार नाही, पण शेकडाने यायला लागलेले आहेत. म्हणून लोक हळूहळू पुढे येतात, त्यांचे स्वतःचे. मला फोन येतात खूप जणांचं, मी काय करू? म्हणून तुम्ही अजिबात गिव्हअप करू नका. या गोष्टीला वेळ लागतो,
कोणीतरी अशी या सोसायटीमध्ये स्त्री आहे की जी कंप्लेंट करते, हे जरी पोलिसाला कळलं तरी कुठेतरी ते त्यांच्यामध्ये रजिस्टर होतं. आता त्यांना सुद्धा असं वाटतं की बाबा ह्या एकटाच काय बोलतात, नाही एकटा बोलत नाहीत. तरी एकटा जरी बोलत असतील तरी त्यांना ते माहिती आहे की या बोलतात ते बरोबर बोलतात. म्हणून तुम्ही गिव्हअप करू नका. आय कॅन अंडरस्टँड युअर फ्रस्ट्रेशन, पण आपल्याला ह्याच्यातच शांत डोक्याने पुढे काम करत राहायचं आहे. हो, आणि आपल्यासारखे अनेक लोक तयार करणं हेच आपलं काम आहे या विषयावर. त्याचं आता शानबाग सरांनी एक विचारलं आहे की हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये, तर याचं सगळ्या लोकांनी एकत्र येऊन याच्या विरुद्ध काही करायला पाहिजे, जेणेकरून पब्लिक प्रेशर जे आपण म्हणतो त्याच्यामुळे तरी बदल शक्य होऊ शकतो. म्हणजे असं कचरा टाकणारा एक जण असेल आणि आता अशी स्थिती आहे की कचरा टाकणारे 10,000 जण आहे आणि साफ करणारे 10 जण आहेत, पण ही परिस्थिती कधीतरी बदलेल. तसं आता फटाके वाजवणारे जास्त असतील तरी काही काळाने अशी एक वेळ येईल जेव्हा ते कमी होतील आणि आपला जो चांगल्या लोकांचा जो सपोर्ट आहे, म्हणजे जो बदल आहे तो त्याच्यातून नक्की घडू शकतो. तर आपण अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की काय माहितीये का, जे जर का बदल जो आहे ना हे चुकीचं चाललंय, एवढं जरी आपण काही जणांनी सांगत राहिलो ना तरी सुद्धा ते महत्वाचं असतं. मी म्हणतो 10 जण फटाके वाजवतात आणि 2 जण सांगतायत, पण ती 2 जणांचं हे कर्तव्य आहे सुशिक्षित माणसाचं की जरी होत असेल तरी ते चुकीचं आहे. तुम्ही करताय, तुम्ही जास्ती आहात, पण तुम्ही ते चुकीचं करताय हे खमकेपणाने सांगणारी माणसांचं प्रमाण कमी जरी असलं तरी ते असलं पाहिजे. ते बदलच होत नाही म्हणून मी ते करणार नाही हे होता कामा नये. हे कठीण आहे, बोलायला फार सोपं वाटतं, पण आपण एक जाऊन दे, बदलणारच नाही, समाज बदलणारच नाही, आपण असेच होत, असं नाही होत. समाज बदलतो, वेळ लागतो. आज एवढी लोक या अशा कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित आहेत, हाही एक मोठी गोष्ट आहे. असे प्रश्न येतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. मी जर का हा विषय घेतला नसता तुम्ही मला बोलवलंही नसतं. ऍज अ डॉक्टर माझा हा विषय नाही. मग हळूहळू मी जसा बदललो तसा हळूहळू लोक बदलतील अशी नक्की खात्री आहे. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. वेळेअभावी आपण सर्व प्रश्न घेऊ शकत नाही, तर शेवटचा प्रश्न असा आहे की फटाक्यांचं प्रदूषण हवेत किती दिवस राहतं? कसं आहे, आता हे दिवस आहे थंडीचे, म्हणून ते पार्टिक्युलेट मॅटर नक्कीच ते सेटल होतं. आता तुम्ही मला सायंटिफिकली विचारलं तर ते मला माहित नाही. मला माहित नाही ती गोष्ट माहिती असं सांगणार नाही, पण ते 4 दिवस राहता का 8 दिवस राहता हा तुम्ही मला प्रश्न विचारला की त्याच्याबद्दल नक्की विचारपूस करेन किंवा मी स्वतः वाचीन. पण थंडीच्या दिवसांमध्ये नक्की ते जास्ती दिवस राहतं. मग ते किती दिवस राहतं हा माझा अभ्यास नाही, मी ते नक्की बघीन, पण मला माहित नाही ते गोष्ट मी उत्तर देणं बरोबर वाटत नाही मला. पण ते जास्ती दिवस नक्की राहत असणार आहे, कारण तुम्ही जर का फटाके दिल्लीमध्ये जास्ती राहतं त्याचं कारणच ते आहे, कारण ती हवा जड होते. म्हणजे अगदी मराठी शब्दात अगदी सोपं सांगायचं की हिवाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये ते पार्टिक्युलेट मॅटर जास्ती सेटल होतं. म्हणून तुम्ही जर का दिल्ली बघितलं किंवा जे थंड हवाचे जागांमध्ये हे पोल्युशन जास्ती दिसतं. ह्याचा अर्थ आपल्याकडे ते होत नाही असं नाही, पण आपल्याला एक गोष्ट चांगली अशी की आपल्याकडे समुद्र आहे, आपण समुद्राच्या जवळ आहोत, म्हणून असं म्हटलं जातं की मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये प्रदूषण नाही असं नाहीये. पण दिल्ली आणि ज्या नॉर्थमध्ये ज्या प्रमाणात ते सेटल होतं जास्ती, ते आपल्याकडे एवढं दिसत नाही. याचा अर्थ नाही असं नाहीये एवढेच टॉक्सिक फ्युम्स आपल्याकडे निर्माण होतात. म्हणून हा विषय खूप गंभीर आहे. त्यांच्याकडे जास्ती आपल्याकडे कमी असं म्हणणं बरोबर नाही, पण दिसण्यात जास्ती त्यांच्याकडे येतं. आय थिंक दिस इज रिलेटेड विथ द कोल्ड टेम्परेचर अँड द हेवीनेस इन द एअर असं मला वाटतं. पण तो जो तुम्ही मला प्रश्न विचारला किती दिवस राहतो, ही गोष्ट मला माहित नाही. ओके, थँक्यू सर. एक शेवटची कमेंट आपण घेऊया. स्वप्नील मयेकर यांची कमेंट आहे की अन आय ओपनर अँड रिअलिस्टिक सेशन. सामाजिक जबाबदारीची जाणीव लोकांना, राज्यकर्त्यांना झाली तर सर्व स्तरावरचे सामाजिक प्रश्न आपोआप सुटतील. तर मी तुमचे मनपूर्वक आभार मानते सर की आज एवढं छान आपलं बातचीत झाली या विषयाबद्दल, आणि तुमचं मार्गदर्शन नक्कीच या सर्व लोकांसाठी युजफुल आहे. तर तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. मी सुद्धा अतिशय, मला इथे बोलवलं आपण. मला असं वाटतं मी तुम्हाला जे म्हटलं होतं ना की आपण जास्ती इंटरॅक्टिव्ह ठेवूयात आणि इंटरॅक्शननीच गोष्टी लोकांशी बोलत राहत या गोष्टी सुद्धा. आणि हा तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे. मी तुमच्या पर्यावरण दक्षता मंडळाचे आणि ठाणे महानगरपालिकेचे सुद्धा नक्की अभिनंदन करतो की हा तुम्ही उपक्रम हे केलाय, आणि थँक्यू सो मच फॉर कॉलिंग. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आपण थोडं काही अनाउन्समेंट आहेत त्या आपण आता घेऊया. आता जसा फटाक्यांचा विषय झाला तसा आपण मागच्या वेळेला आकाशकंदिलाबद्दल देखील बोललो होतो. तर आता आजकाल बाजारामध्ये प्लास्टिकचे किंवा थर्माकोलचे आकाशकंदील भरपूर असतात, पण आता पर्यावरण स्नेही आकाशकंदील सुद्धा आपल्या संस्थेतर्फे आपण बनवतो. तर त्याची कार्यशाळा जी आहे ती डोंबिवलीमध्ये होणार आहे 26 ऑक्टोबर रोजी.
10:30 ते 12:30 आणि दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये. तर ज्यांना यामध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांनी नक्की या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावं. ठाण्यामध्ये देखील आपली कार्यशाळा सुरू आहे, त्याचे डिटेल्स मी ग्रुपवरती पाठवेन. त्यानंतर अजून एक अनाउन्समेंट करायची आहे की सेशनच्या सुरुवातीला मी ग्रीन शॉपी बद्दल सांगितलं होतं. तर आपल्या ग्रीन शॉपीच्या अंडर दिवाळी किट हे प्रोडक्ट आपण केलेलं आहे. तर यामध्ये 2 दिवाळी किट आपण घेतो. त्यामध्ये एकामध्ये धूप आहे, त्यानंतर उटणं आहे, हा जो खाली दिसतो आहे तो वाळ्याचा स्क्रबर आहे, त्यानंतर काही सोप आहेत जे इको फ्रेंडली सोप आहेत आणि उदबत्ती. तर असं एक दिवाळी किट आहे. आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये 2 साबण, 1 स्क्रबर आणि उटणं असं एक किट आहे. तर हे दोन्ही किट्स आहेत ते आपल्या ग्रीन शॉपीचं, म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे तिथे 15 नंबरच्या गाळ्यामध्ये आपले दोन्ही किट्स अवेलेबल आहेत. तर ज्यांना दिवाळीसाठी काही गिफ्टिंग करायचं असेल कोणाला किंवा स्वतःच्या घरासाठी काही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की ग्रीन शॉपीला भेट देऊ शकता. त्यानंतर अजून एक अनाऊन्स करावं असं वाटतं की दरवर्षी आपण आपलं पर्यावरण या मॅगझिनच्या अंतर्गत एक कॅलेंडर काढत असतो. तर आता आपलं हे 4थं वर्ष आहे 2025 कॅलेंडरचं. तर यामध्ये आपण पाणी या विषयाला आपण हे कॅलेंडर डेडिकेट केलं आहे. सर्वात पहिले जेव्हा आपण कॅलेंडर काढलं होतं तेव्हा ते पर्यावरण दिनांवरती होतं. त्यानंतर जे वेटलँड असतात त्यावरती आपण कॅलेंडर काढलं होतं दुसऱ्या वर्षी. आता 2024चं जे कॅलेंडर होतं ते आपण भारतामध्ये ज्या चळवळी झाल्या होत्या पर्यावरण विषयक त्याच्यावरती काढलं होतं. आणि आता 25चं जे कॅलेंडर आहे ते पाणी या विषयावरती काढतोय. आणि त्यामध्ये तुम्हाला जलचक्र, त्यानंतर विविध जलस्रोतांची ओळख त्यामधून आपल्याला होणार आहे. म्हणजे पाण्याचा जो प्रवास असतो तो आपण याच्यामध्ये दाखवला आहे. पावसापासून सुरू होऊन समुद्रामध्ये तो मिळतो आणि पुन्हा परत पावसाचं जलचक्र जे असतं तर त्याविषयी आपण या कॅलेंडरमध्ये माहिती दिली आहे. आणि त्या विषयामध्ये काम करणारे काही व्यक्ती आहेत आणि संस्था देखील आहेत, त्यांची देखील माहिती आपण या कॅलेंडरमध्ये समाविष्ट केली आहे. तर आपल्यापैकी काही जणांनी ऑलरेडी बुक देखील केलं आहे कॅलेंडर. तर नक्की तुम्ही ज्यांना ज्यांना या कॅलेंडर विषयी म्हणजे घ्यायची इच्छा असेल त्यांनी नक्की आपलं कॅलेंडर बुक करावं. आणि तुम्ही दिवाळी गिफ्ट म्हणून देखील कॅलेंडर देऊ शकता. सो जसं आता सर म्हणाले की अवेअरनेस महत्वाचा आहे, तसं जसं दिवाळीच्या विषयातला अवेअरनेस आहे फटाक्यांच्या बद्दल, तसं पाण्याविषयी देखील अवेअरनेस करणं महत्वाचं आहे. तर तुम्ही नक्की हे कॅलेंडर तुम्ही गिफ्ट करू शकता सर्वांना अवेअरनेस. आणि अजून एक अनाउन्समेंट अशी आहे की दिवाळी असल्यामुळे आपलं जे पुढचं सेशन आहे 1 नोव्हेंबरचं ते होणार नाहीये. सो आपण डिरेक्टली आता भेटू 8 नोव्हेंबरला. आणि पुढचे सगळे डिटेल्स जे आहेत ते मी आपल्या ग्रुपवरती पाठवते. पुन्हा एकदा डॉक्टर महेश बेडेकर सरांचे खूप खूप मनपूर्वक आभार की आजच्या या सेशनमध्ये त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आणि सर्व पार्टिसिपंटचे देखील आभार की आपलं सेशन खूप रंगलं, म्हणजे अतिशय छान प्रकारचे प्रश्न तुम्ही सर्वांनी विचारले त्यामुळे सेशन अजून रंगलं. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे देखील धन्यवाद. आणि आपण भेटतच राहूया आता पुढच्या शुक्रवारी आपण भेटूया 8 नोव्हेंबरला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.